नेक्स्ट इन्स्ट्रुमेंट कॉकर्स फोर्सेप्स. याला कोणी कोणी कोचर्स म्हणूनही प्रोनाऊन्स करतात. तर कॉकर्स किंवा कोचर्स याला जसं म्हणजे हे वाटेल ती चॉईस तुमची आहे. कॉकर्स म्हणायचं की कोचर्स म्हणायचं, दोन्ही पण प्रोनाऊन्सिएशन बरोबर आहे. कोचर्स हिमोस्टॅटिक फोर्सेप्स. आता आपण आर्टरी फोर्सेप पाहिला आणि हे पाहिला. तर आर्टरी फोर्सेपमध्ये असे सरेटाईज मार्जिन्स असतात. स्ट्रेट आर्टरी स्ट्रेट आर्टरी फोर्सेप आणि कोचर्स फोर्सेप हे दोन्ही फोर्सेप दिसण्यात सगळे सारखे असतात. पण कोचर्स फोर्सेप्सचा किंवा कॉकर्स फोर्सेप्सचा एक अजून याच्यामध्ये जी रचना केलेली असते त्या ठिकाणी दोन टूथ फोर्सेपला जसे एंड असतात, टूथ्स असतात, तशीच टूथ याला दिलेले आहे. फोर्सेपला ज्या प्रकारे रचना केलेली असते तर इकडून 2 आणि इकडून 1 म्हणजे ती दात असतात. हे दात एकमेका असे बरोबर जातात आणि फिक्स बसतात. टूथ फोर्सेपची तशीच रचना असते. त्याच्यात कुठली गोष्ट बरोबर पक्की पकडल्या जाते. पण काल तुम्हाला सनिग्रह आणि अनिग्रह हा प्रॉब्लेम सांगितला. हे फक्त आपण वर्किंग करत असतो जेव्हा एखादी वस्तू, एखादं स्किन स्ट्रक्चर उचलायचं आहे, पेरिटोनियम उचलायचं आहे, ॲपोन्युरोसिस उचलायचं आहे, शीप उचलायचं आहे, जस्ट होल्ड करायचं आहे. त्याच्यासाठी टूथ फोर्सेप किंवा टूथ फोर्सेपनी एखादं स्ट्रक्चर आपल्याला पकडून समजा कट करायचं आहे. हे पकडून आपल्याला ॲपोन्युरोसिस जसं हर्नियामध्ये आपल्याला कट करायचं असते. समजा आपण एक्सटर्नल ऑब्लिक ॲपोन्युरोसिस जे आहे ते पकडतो. ते पकडल्यानंतर जस्ट होल्ड करण्यासाठी आपल्याला टूथ फोर्सेपचा उपयोग होतो. होल्डच करायचं फक्त, आपल्याला कॅच करायचं नाही. होल्ड करून जस्ट फॉर आणि कटिंग म्हणजे हे झालं डिसेक्शन किंवा कटिंग किंवा एखादं इन्स्ट्रुमेंट आपलं स्ट्रक्चर आपल्याला डिसेक्ट करायचे आहे समजा, तर हे फोर्सेपनी पकडून आपण सीझरनी कट करतो. फाईन डिसेक्शन म्हणून याला डिसेक्टिंग फोर्सेपसुद्धा म्हणतात. पण हे आर्टरी फोर्सेप आणि हिमोस्टॅटिक फोर्सेप यालाही पण कॉकर्स हिमोस्टॅटिक फोर्सेप म्हणतात. यालाही हिमोस्टॅटिक फोर्सेप किंवा आर्टरी फोर्सेप म्हणतात. पण या दोन रचनेमध्ये फरक आहे की याचं टीप जे आहे ते प्लेन आहे आणि याच्यामध्ये कॅच होतो. याचा हिमोस्टॅसिस म्हणून उपयोग होतो. कॉकर्स हिमोस्टॅटिक फोर्सेपचाही तोच उपयोग आहे, परंतु हे समोरची रचना टूथ फोर्सेपच्या एंडसारखी आहे. आता याचा उपयोग काय होतो तर तो उपयोग महत्त्वाचा आहे की जेव्हा जंक पकडायचा असतो, आपल्याला खूप सारे स्ट्रक्चर पकडायचे आहे. समजा ब्लड व्हेसलचा मोठा जंक आहे. ब्लड व्हेसलचा जंक असला तर कसं राहील स्ट्रक्चर, हे पाहिजे असं राहील. फॉर एक्झाम्पल स्पर्मॅटिक कॉर्ड पकडत असताना सगळं हे आता तुम्हाला हे माहिती आहे की सगळे स्ट्रक्चर्स हे स्लिपरी असतात. कारण यांना मसलचे क्रीमॅस्टर मसल असते किंवा अजून हे असतात. त्याच्यात आपण जेव्हा हे पकडतो तेव्हा हे पहा इथे ही आपल्याला समजा आर्टरी फोर्सेपची पकडायचं आहे आणि हे सगळेच इन्स्ट्रुमेंट आपलं स्ट्रक्चर हे स्लिपरी असतात. हे पाहिजे पकडल्या तर जाईल, याच्यात पकडल्या जाते आणि हे स्लिपरी असल्यामुळे हे जे हे आहे याच्यातून हे सगळे निसटून जाऊ शकतात जोपर्यंत आपण लायगेट करतो तोपर्यंत. पण कॉकर्स फोर्सेपची रचना समोर हे टीथ असल्यामुळे हे पूर्ण असं लॉक होते. हे लॉक होते, त्याच्यातून इथून हे स्ट्रक्चर बाहेर येऊ शकत नाही. म्हणजे लायगेशन त्या स्ट्रक्चरचं लायगेशन करणे म्हणजे कुठल्या स्ट्रक्चरचं करत असतो लायगेशन, मेनली आर्टरीज अँड वेन्स. त्या लायगेट करणे म्हणजे टू अचीव द हिमोस्टॅसिस. म्हणजे जे लॉस ऑफ ब्लिडिंग आहे आपल्याला ऑर्किडेक्टॉमी करतो म्हणजे आपण स्पर्मॅटिक कॉर्ड क्लॅम्प करतो. क्लॅम्प करून उरलेला कॉर्ड कट करणे आणि बाकीचा कॉर्डमध्ये ब्लिडिंग होऊ नये म्हणून हिमोस्टॅसिस करतो. तेव्हा हा जंक जेव्हा पकडत असतो आपण तेव्हा किंवा हिस्टेक्टॉमी करत असताना जे युट्रसशी लागलेले सगळे संबंधित स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर म्हणजे आर्टरी वेसल्स ह्या ज्या असतात ह्या आपल्याला सेफली लायगेट कराव्या लागतात. टॉमी तर करून टाकू आपण, एक्सरसाइज तर करून टाकू, पण त्याला सप्लाय करणारे जेवढ्या वेसल्स असतात त्या लायगेट करणं हे मेन अचीव असते. तर आता त्या लायगेट करत असताना जर इन्स्ट्रुमेंट बरोबर नसेल किंवा प्रॉपर इन्स्ट्रुमेंट जर यूज केलं नाही, समजा हे असं पकडलं आणि हे ओपन असते, याच्यातून हे स्ट्रक्चर निघून जातात.
पण कॉकर्स फोर्सेप्सचा मेन उद्देशच तो आहे की जेव्हा मोठे स्ट्रक्चर असतात ते स्ट्रक्चर याच्यातून निघून गेले नाही पाहिजे, नाहीतर थोडा जो जंक आहे, थोड्या ज्या वेसल्स आहेत याच्यातून बाहेर पडून त्या ब्लीड होत राहते, म्हणजे पोस्ट ऑपरेटिव्ह हिमरेज होईल. म्हणून कॉकर्स फोर्सेप्सचा अशा ठिकाणी उपयोग करतात. आता सांगायचं आहे कॉकर्स हिमोस्टॅटिक फोर्सेप्स टू क्रश द बेस ऑफ अपेंडिक्स ड्युरिंग अपेंडिसेक्टॉमी, टू होल्ड द परफोरेटिंग व्हेसल्स ड्युरिंग मॅस्टेक्टॉमी. मॅस्टेक्टॉमीमध्ये सुद्धा मोठमोठ्या आर्टरी व्हेसल्स येतात, तेव्हा मॅस्टेक्टॉमीसारख्या ऑपरेशनमध्ये सुद्धा त्या व्हेसल्स सुटू नये म्हणून याचा उपयोग करतात. टू होल्ड ब्लीडिंग व्हेसल्स व्हाईल ऑपरेटिंग ऑन पाम अँड सोल. मोठ्या मोठ्या ज्या व्हेसल्स असतात त्या कॉकर्स फोर्सेप्सने व्यवस्थित, पण जनरली मी केलेला उपयोग जो आहे तो हिस्टेक्टॉमी आणि ऑर्किडेक्टॉमी दोनमध्ये सगळ्यात जास्त. देन मॉस्किटो हिमोस्टॅटिक फोर्सेप्स, काल मी तुम्हाला हे सगळे फोर्सेप्स दाखवले आहे, त्याचा उपयोग पण सांगितलेला आहे. मॉस्किटो म्हणजे हा स्ट्रेट मॉस्किटो आणि कर्व मॉस्किटो दोन प्रकारचे. मॉस्किटो मीन्स स्मॉल साइज स्ट्रेट आर्टरी फोर्सेप्स अँड कर्व आर्टरी फोर्सेप्स. टू होल्ड द फाईन ब्लीडिंग व्हेसल्स ड्युरिंग क्लेफ्ट लिप ऑपरेशन, यूज टू हिमोस्टॅटिक फोर्सेप्स फॉर ऑपरेशन in infants and children where the vessels are very delicate. During appendicectomy, the mesoappendix is punctured as an avascular site by mosquito forceps and ligature passed around the mesoappendix and tied before division of the mesoappendix. जेव्हा अपेंडिसेक्टॉमी करतो तेव्हा मिझोअपेंडिक्स लागलेलं असते. त्या मिझोअपेंडिक्समध्ये जनरली अपेंडिक्युलर आर्टरी असते. ती अपेंडिक्युलर आर्टरी म्हणजे एंड आर्टरी असते. तिचं त्या ठिकाणी डिसेक्शन करत असताना आपण या दोन मॉस्किटोचा उपयोग करतो. देन सायनस फोर्सेप्स, अगेन दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट फोर्सेप्स अँड यू हॅव टू डिफरन्शिएट द इंस्ट्रुमेंट विच आर सेम इन स्ट्रक्चर्स, एक्सटर्नल स्ट्रक्चर्स. यू हॅव टू डिफरन्शिएट. दिस इज द सायनस फोर्सेप्स. अजून असा दिसणारा कुठला फोर्सेप्स आहे? स्ट्रेट आर्टरी फोर्सेप्स. स्ट्रेट आर्टरी फोर्सेप्स अँड सायनस फोर्सेप्स आर सिमिलर instruments, but there is some difference. Sinus forceps is used in I&D, incision and drainage of abscess. There is a method of abscess drainage that is called Hilton's method of drainage abscess. तर ते सायनस फोर्सेप्सचा मुख्य उद्देश आहे त्या ठिकाणी आपण तो सायनस फोर्सेप हा आपण जनरली जेव्हा ॲप्सेस ड्रेन करतो तेव्हा ॲप्सेस कॅव्हिटी जी असते ती आपण ड्रेन करताना इन्सिजन घेतो. इन्सिजन घेतल्यानंतर आतमधलं पूर्ण जी कॅव्हिटी आहे ती पूर्ण मल्टिपल लॉक्युल्स असतात. ॲप्सेस म्हणजे काय? मल्टिपल लॉक्युल्स असतात. ते लॉक्युल्स जोपर्यंत पूर्ण तुटत नाही, ब्रेक होत नाही, तोपर्यंत ॲप्सेस कॅव्हिटी बरोबर पूर्ण क्युरेट होत नाही. ॲप्सेस कॅव्हिटी क्युरेट झाल्याशिवाय ती हील होत नाही. अदरवाईज इट मे कन्वर्ट इन टू सायनस. म्हणून ॲप्सेस इन्सिजन अँड ड्रेनेज केल्यानंतर ॲप्सेस कॅव्हिटीतले सगळे लॉक्युल्स तोडून काढणे, ब्रेक करणे ही सगळ्यात महत्त्वाची प्रोसिजर आणि त्याच्यासाठी सायनस फोर्सेप्स वापरतात. सायनस फोर्सेप्स नसेल तर तुम्ही आर्टरी फोर्सेप्ससुद्धा वापरू शकता. सारखं सिमिलर असणारं स्ट्रक्चर कोणतं आहे तर स्ट्रेट आर्टरी फोर्सेप्स. आता सगळ्यात महत्त्वाचा फरक म्हणजे मी काल तुम्हाला सांगितलं की रॅचेट्स असतात टू कॅच द एनी स्ट्रक्चर अँड टू लॉक द इन्स्ट्रुमेंट. हा स्ट्रेट आर्टरी फोर्सेपमध्ये असणारे फीचर्स आहेत. पण सायनस फोर्सेपमध्ये असं लॉकची सिस्टीम नसते, कुठलीही रॅचेट्स नसतात, फ्रीली मुवेबल हे स्ट्रक्चर असते. हा झाला होल्डच्या ठिकाणचा एक फरक. आणि अँटेरियर एंडमधला फरक आहे की याच्या पूर्ण इनर सरफेसवर पूर्ण सरेटेड ट्रान्सवर्स मार्जिन्स असतात. सायनस फोर्सच्या इनर सरफेसवरती थोडेसे सेंटीमीटरपर्यंत सरेटेड ट्रान्सवर्स सरेटेड मार्जिन्स असतात, बाकी प्लेन असते. आलं लक्षात? आणि आर्टरी फोर्सेसचं टीप पॉइंटेड असते आणि सायनस फोर्सेसचं टीप ब्लंट असते. आता हे असं असण्यामागचं कारण काय आहे? जेव्हा आपण कॅव्हिटी लॉक्युल्स तोडतो आणि त्या कॅव्हिटीचं क्युरेटिंग करतो तेव्हा हे ब्लंट असल्यामुळे आतल्या स्ट्रक्चर डॅमेज होत नाही.
दुसरी गोष्ट याच्यामध्ये जर ही प्रोसेस करत असताना सडनली हे इन्स्ट्रुमेंट लॉक होत नाही, म्हणून आतलं जे एखादं स्ट्रक्चर आहे ते कॅच क्रश होत नाही, जे आर्टरी फोर्सेप्समुळे होऊ शकतं. म्हणजे नॉन इंजुरस इन्स्ट्रुमेंट हे आहे ॲज कम्पेअर टू स्ट्रेट आर्टरी फोर्सेप्स. याला म्हणतात लिटर सायनस फोर्सेप्स, यूज टू ड्रेन पस फ्रॉम ॲब्सेस, यूज टू पॅक नेझल कॅव्हिटी अँड इयर. अजून याचा एक उपयोग सांगितलेला आहे की एखादा पॅक आपल्याला टाकायचा आहे, नेझल ब्लिडिंग होत आहे, नेझल ब्लिडिंगमध्ये आपल्याला पॅक टाकायचा आहे. कशासाठी? टू स्टॉप द ब्लिडिंग. तर नाकाच्या सारख्या ठिकाणी आपल्याला जेव्हा पॅक टाकायचा असतो, नाकासारखी कॅव्हिटी म्हणजे समजा ही नेझल कॅव्हिटी आहे आणि आतमध्ये नाकात खूप व्हायटल स्ट्रक्चर्स असतात आणि त्या स्ट्रक्चरमध्ये जर आपण ह्या ब्लंट इन्स्ट्रुमेंटनी असा पॅक टाकू तर आतले स्ट्रक्चर कुठलेही इंज्युअर्ड होणार नाही. त्याच ठिकाणी जर हा फोर्सेप आपण टाकला तर हा ऋतू शकते, म्हणजे आपण जे अचीव करायला जातो हिमोस्टॅसिस ते न होता हे रुतल्या जाईल आतमध्ये. म्हणून नेझल पॅक करण्यासाठी किंवा इयरमध्ये पॅक टाकण्यासाठी सायनस फोर्सेप्सचा उपयोग होतो. आणि टू पॅक द सायनस कॅव्हिटी ऑल्सो. ज्याही ठिकाणची ब्लाइंड कॅव्हिटी आहे त्या ठिकाणी जर आपल्याला काही पॅक टाकायचा असेल तर तो पॅक टाकताना सायनस फोर्सेप्सचा उपयोग होतो. देन ॲलिस टिश्यू फोर्सेप्स. एलिस टिश्यू फोर्सेप्स सगळ्यात वेगळं स्ट्रक्चर आहे. ह्याचे जे अँटेरियर हे असते, एंड जे असतात, ज्या ठिकाणाहून आपण कॅच करतो त्या ठिकाणी एक डेंटेड लाईन, एक धारधार लाईन असलेलं, आतल्या बाजूला कर्ड असलेलं अँटेरियर एंडला दोन्ही हे असतात आणि ते डेंट जे दातासारखा भाग असतो तो एकमेकात फिट होऊन जर इन्स्ट्रुमेंट लॉक केलं तर कॅच त्याच्यामध्ये होऊ शकतो कुठली. याला म्हणतात एलिस फोर्सेप्स. याच्यामध्ये बाकीची रचना आर्टरी फोर्सेप्स सारखीच असते. कॅच असतात, ते रॅचेट्स असतात ट्रान्सफर, त्याच्यामुळे कॅच होते आणि फक्त हे स्ट्रक्चर हे मध्ये गॅप असते दोन अँटेरियर एंडमध्ये आणि टीपवरती हे पूर्ण कॅच, याची कॅच खूप पकड जी असते ती खूप चांगली मजबूत असते आणि याचा उपयोग मेनली टफ स्ट्रक्चर होल्ड करण्यासाठी केला जातो. टफ स्ट्रक्चरचे एंड पकडण्यासाठी आपल्याला याचा उपयोग होतो. जेव्हा स्किन जी असते, स्किनचे फ्लॅप, सिस्ट काढायची आहे, लायपोमा काढायचा आहे तेव्हा, आणि स्किनची जेव्हा स्किन धरून दोन्ही एंड त्याचे स्किनचे कट एंड जे आहेत ते होल्ड करायचे असतात तेव्हा ते आर्टरी फोर्सेप्सने करायचे. ऑलवेज होल्ड द स्किन विथ आर्टरी फोर्सेप्स. नेव्हर होल्ड द स्किन विथ आर्टरी फोर्सेप्स. ऑलवेज होल्ड द स्किन विथ एलिस फोर्सेप्स. चुकलं माझं, सॉरी. ऑलवेज होल्ड द स्किन विथ एलिस फोर्सेप्स, नॉट विथ द आर्टरी फोर्सेप्स. वाय? जेव्हा आपण आर्टरी फोर्सेप्सने हे पकडतो, आर्टरी फोर्सेप्सचा उपयोग काय सांगितला आहे? हिमोस्टॅसिस. म्हणजे आपण जे पकडू ते क्रश होईल, एकदम दबून जाईल. जेव्हा आपण स्किनचे एजेस कट केलेले असतात ते स्किनचे एजेस परत रिसुचर करत असतो. तेव्हा रिसुचर करत असताना परत ज्या कट झालेल्या छोट्या छोट्या कॅपिलरीज आहेत किंवा वेसल्स आहेत त्याचे तोंड उघडे असायला पाहिजे की परत त्यांचं रियुनियन झालं पाहिजे, रिजनरेशन झालं पाहिजे. जर आपण कॅच केले स्किन तर त्या कॅपिलरीज क्रश होतील. क्रश झाल्या तर त्यांच्या कायमस्वरूपी सुद्धा हिमोस्टॅसिस होऊन त्याचे मुख बंद होऊ शकतात. मग अशा वेळी जेव्हा आपण स्किन रिपेअर करतो, स्किन सुचर घेतो तेव्हा स्कार हिलिंगला प्रॉब्लेम येऊ शकतो, स्किन डेड होऊ शकते. पण एलिसने पकडल्यामुळे हे कॅपिलरीज किंवा ब्लड वेसल्स क्रश होत नाहीत, इझिली त्या तशाच राहतात. म्हणून ऑलवेज होल्ड द स्किन विथ एलिस फोर्सेप्स. Uses of Ellis forceps to hold the skin flap while excising lipoma, sebaceous cyst or lymph node. To hold the fascia, fibrous tissue and aponeurosis. To hold the neck of the bladder during bladder neck dissection. काही वेगवेगळ्या ऑपरेशनसाठी कुठला सर्जन कशासाठी उपयोग करतो, पण मेन यूज ऑफ इन्स्ट्रुमेंट हा समजून घेणं आवश्यक. देन बॅबकॉक फोर्सेप्स. द बॅबकॉक फोर्सेप्स किंवा टिश्यू होल्डिंग फोर्सेप्स सुद्धा म्हणतात. त्याचं पूर्ण स्ट्रक्चर स्पंज होल्डिंग सारखं असतं, फक्त अँटेरियर जे एंड आहे
ते एंड आतून कॉर्ड असलेले आणि मध्ये त्याच्यात एक प्रकारची होल असलेलं हे इन्स्ट्रुमेंट असते. हा फोर्सेप आणि ओम फोर्सेप याचं स्ट्रक्चर जवळपास सारखं असते, जे गायनेकमध्ये वापरले जाते ते. पण ओम फोर्सेपचं पाकळीसारखा भाग असतो, हा असा खोलगट असा भाग आहे आणि हे स्ट्रक्चर असे. आणि याच्यामध्ये वरचा जो भाग असतो, ओम फोर्सेप पूर्ण असा असतो, हा असा असतो. म्हणजे असा असल्यामुळे काय होते की याच्यात जे ट्युब्युलर स्ट्रक्चर असतात ते असे पकडले जातात. याच्यामध्ये कुठलेही ट्युब्युलर स्ट्रक्चर तुम्ही असं पकडू शकता. लक्षात, हा ओम फोर्सेपमध्ये आणि टिश्यू होल्डिंग फोर्सेपमध्ये फरक आहे. याला बॅकऑफ फोर्सेप किंवा टिश्यू होल्डिंग फोर्सेप. ट्युब्युलर स्ट्रक्चर जे आहे ते असे पकडले जातात. ट्युब्युलर स्ट्रक्चर कोणते कोणते येतात? ऑपरेटिव्ह प्रोसेस करताना एक अपेंडिक्स आहे आणि दुसरं फॉलिपियन ट्युब. ह्या दोन ऑपरेशनमध्ये याचा उपयोग होता. तसंही ह्याचा उपयोग यांनी कुठल्याही प्रकारचे याच्यामध्ये धारदार किंवा डेंटेड लाईन नसल्यामुळे तुम्हाला इंटेस्टाईन पकडण्यासाठी, इंटेस्टाईन ॲब्डॉमिनमधून काढण्यासाठी, स्टमक पकडण्यासाठी याचा उपयोग होऊ शकतो. पण मेनली यूज ड्युरिंग द ऑपरेशन ऑफ ट्युब्युलर स्ट्रक्चर. Used during appendicectomy, usually 3 pairs of back-off forceps are required during appendicectomy. 3 back-off forceps वापरतात. एक सिकम पकडण्यासाठी वापरतात, एक टीप पकडण्यासाठी, एक त्याचं ते समजा अपेंडिक्सचं टीप आहे, टीप पकडतात, हे ट्युब्युलर स्ट्रक्चर पकडतात आणि जिथे हे असते सिकम, ते सिकम पकडण्यासाठी सुद्धा आपण हे बॅकऑफ फोर्सेसचा उपयोग करू शकतो. टू होल्ड एनी पार्ट ऑफ बॉवेल, मी आत्ताच सांगितलं तुम्हाला. टू होल्ड द फॉलिपियन ट्यूब्स, युरेटर आणि कॉर्ड, हे स्ट्रक्चर पकडण्यासाठी होतं. टू होल्ड द कट मार्जिन्स ऑफ द ब्लॅडर ड्युरिंग ट्रान्सव्हसायकल प्रोस्टेक्टॉमी. ट्रान्सव्हसायकल प्रोस्टेक्टॉमी म्हणजे ब्लॅडर ओपन करून प्रोस्टेटचं ओपन सर्जरी, प्रोस्टेक्टॉमी करायची बोलले. आता ही खूप रेअर होते, कदाचित कोणी करत नसेल, तेव्हा आपल्याला ब्लॅडर होल्ड करण्यासाठी ब्लॅडर ओपन करतो तेव्हा ब्लॅडरचे जे एंड असतात, कट एंड, ते पकडण्यासाठी बॅकऑफ फोर्सेसचा उपयोग होतो. कशासाठी? ब्लॅडर होल्ड, कारण यांनी ब्लॅडरच्या ज्या एजेस आहेत त्या डॅमेज होणार नाही. प्लेन डिसेक्टिंग फोर्सेप्स. हे आपण काल पाहिलेले. प्लेन डिसेक्टिंग फोर्सेप्स म्हणजे प्लेन फोर्सेप ज्याला टूथ नाही आहे, त्याचा उपयोग यूज ड्युरिंग अपेंडिसेक्टॉमी टू ब्रिंग आउट द सिकम अँड टू डिलिव्हर द अपेंडिक्स वेन इट इज होल्ड बाय द बॅकऑफ. बॅकऑफनी पकडून ठेवतात, बॅकऑफनी समजा पकडलं हे, तर मग हे बाहेर, कारण खूप ट्रायबल झालेलं असते, इन्फ्लेम्ड असते, तेव्हा मग हे होल्ड करण्यासाठी. यूज टू होल्ड द ब्लड वेसल्स न ड्युरिंग डिसेक्शन. डिसेक्शन करत आहे आपल्याला, एखादी मध्येच नर्व आलेली आहे, ती नर्व कुठेतरी ॲडेरंट आहे, ती ॲडेरंट असलेली नर्व आपल्याला सेपरेट करायची आहे. तर ती नर्व अशी बाजूला पकडून त्याच्या बाजूचं जर स्ट्रक्चर कट करायचं असेल आणि हिला इंटॅक्ट ठेवायचं असेल तर प्लेन फोर्सेपचा उपयोग करतात. यूज टू होल्ड द पेरिटोनियम ड्युरिंग क्लोजर ऑफ मिडलाइन और पॅरामेडियन ॲब्डॉमिनल इन्सिजर. मेनली जेव्हा पेरिटोनियम खूपच थिन स्ट्रक्चर असते, पेपरपेक्षाही थिन स्ट्रक्चर असते, ते स्ट्रक्चर जेव्हा आपण सुचर करतो तेव्हा जे एंड्स असतात पेरिटोनियमचे ते नेहमी होल्ड द पेरिटोनियम विथ प्लेन डिसेक्टिंग फोर्सेस. यूज ड्युरिंग हर्निया ऑपरेशन टू होल्ड द हर्नियल सॅक ड्युरिंग डिसेक्शन ऑफ द सॅक फ्रॉम कॉर्ड. आता ऑपरेटिव्ह प्रोसिजर असताना कॉर्ड आणि सॅक एकत्र लागले असतात आणि कॉर्डचे स्ट्रक्चर खूप डेलिकेट असतात, तेव्हा आपल्याला कॉर्डचे स्ट्रक्चर धरून बाकीचे जे क्रिमॅस्टिक फेशी आहे, बाकीचे फेशी आहे, तेव्हा कॉर्ड अशी अलगद धरून आपल्याला डिसेक्शन करण्यासाठी ह्या इन्स्ट्रुमेंटचा उपयोग होतो. फाईन टिप्ड फोर्सेप यूज ड्युरिंग नर्व रिपेअर अँड व्हॅस्क्युलर ॲनास्टोमोसिस. याच्यापेक्षा छोटंसं मायक्रो प्लेन फोर्सेप्स असतो. तो फोर्सेप जेव्हा आपल्याला नर्वचं सर्जरी करायची आहे किंवा वस्क्युलर सर्जरी करायची आहे,
छोटीशी वेसल आहे, त्या वेसलला डिसेक्शन करून एंड टू एंड ॲनास्टोमोसिस आहे, तेव्हा या फाईन फोर्सेप्सचा उपयोग आपल्याला प्लेन फोर्सेप्सचा उपयोग करता येतो. यूज इन पेडियाट्रिक पेशंट टू होल्ड अ डेलिकेट स्ट्रक्चर ड्युरिंग सुचरिंग. टूथ डिसेक्शन फोर्सेप, ह्याच्यामध्ये फक्त एकच डिफरन्स असतो की याच्या एंडला एका बाजूला 2 टूथ असतात, एका बाजूला 1 टूथ असतो. यूज टू होल्ड अ कट स्किन मार्जिन ड्युरिंग सुचरिंग. सुचरिंग करत असताना स्किनमध्ये मेन उपयोग याचा होल्ड करण्यासाठी होतो. यूज टू होल्ड अ लिनिया अल्बा ऑर द रेक्टस शीट ड्युरिंग क्लोजर ऑफ ॲब्डॉमेन. नेहमी सुचर करत असताना टफ स्ट्रक्चर पकडण्यासाठी याचा उपयोग होतो. यूज टू होल्ड अ स्काल्प ड्युरिंग क्लोजर ऑफ स्काल्प इन्सिजन. फाईन टिप टूथ डिसेक्टिंग फोर्सेप यूज टू होल्ड द कट मार्जिन्स ऑफ प्रेप्यूज फॉर सुचरिंग ड्युरिंग सर्कमसिजन. सर्कमसिजनचं परत हायड्रोसिसचं ऑपरेशन करत असताना जी प्रेप्युजल स्किन असते ती सुचर करत असताना ते कट एंडचे असतात प्रेप्युजल स्किनचे, ते होल्ड करण्यासाठी. आफ्टर ऑल याचा उपयोग फक्त स्किन सुचर घेत असताना, टफ स्ट्रक्चर सुचर करत असताना होल्ड करण्यासाठी याचा उपयोग. देन नीडल होल्डर. Needle holder and large straight artery forceps or large Cocker's forceps are similar in design, but there is a big difference between both instruments. कसा बिग डिफरन्स असतो? बाहेरून पाहिल्यानंतर हे दोन्ही इन्स्ट्रुमेंट आपल्याला सारखे दिसतात. हा झालं स्ट्रेट आर्टरी फोर्सेप झाला, त्याच्यापेक्षा लार्ज जर स्ट्रेट आर्टरी फोर्सेप असेल तर आपल्याला दोन्हीही इन्स्ट्रुमेंट हे सारखे दिसतात आणि आपण कन्फ्यूज होतो. परंतु ह्या 2 इन्स्ट्रुमेंटच्या अँटेरियर एंडमध्ये जो फरक आहे तो महत्त्वाचा आहे. याचे जे अँटेरियर ब्लेड्स असतात, याला ज्या ठिकाणी हे असते जॉईंट असतो त्याच्या समोरचे जे स्ट्रक्चर असतात त्याला म्हणतात अँटेरियर एंड ऑफ इन्स्ट्रुमेंट. तर ही आर्टरी फोर्सेप आहे, हा नीडल होल्डर आहे. तर हे ब्लेड जे असतात हे नीडल होल्डरचे अँटेरियर ब्लेड्स असतात, हे शॉर्ट असतात ॲज कम्पेअर टू स्ट्रेट आर्टरी फोर्सेप और कॉकर्स फोर्सेप. देन याच्यामध्ये पूर्ण याच्यामध्ये सरेटेड मार्जिन्स असतात इनर साईडला. याच्यावरती जनरली क्रिसक्रॉस हे असतात स्ट्रक्चर असते किंवा कधी कधी याच्यामध्ये ग्रूव असते. हे कशासाठी असं असते? जी नीडल असते ती नीडल होल्ड करण्यासाठी चांगली ग्रीप यावी, म्हणून ती ग्रीप चांगली येण्यासाठी याचं अँटेरियर जे ब्लेड्स असतात ते शॉर्ट असतात आणि याची ब्लेड्सची थिकनेस असते ती स्ट्रॉंग असते ॲज कम्पेअर टू आर्टरी फोर्सेप. आर्टरी फोर्सेपमध्ये हे ब्लेड थिन असतात आणि नीडल होल्डरचे हे जे ब्लेड्स असतात हे थिक असतात आणि याची स्ट्रॉंग पकड असते. हा महत्त्वाचा याच्यात फरक आहे की अँटेरियर ब्लेड्स हे शॉर्ट असतात, याची अँटेरियर ब्लेडची लेंथ जास्त असते. ही जी थिकनेस असते याची थिन असते, याची चांगली जाड असते आणि मजबूत असते. लक्षात. नीडल होल्डर टू होल्ड द नीडल फॉर सुचरिंग. नीडल होल्डर्स आर यूज इन ऑल ऑपरेशन्स फॉर सुचरिंग. ह्याच्यासाठी याचा